लग्नानंतर होईलच प्रेम या पुढील अपडेटमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आता आपली काव्या ना कोणत्या प्रकारे आणि कशा कशा प्रकारे आपल्या पार्थचा जीव जिंकणार आहे, म्हणजे मन जिंकणार आहे आणि त्याच्या डोळ्यामध्ये ना स्वतःसाठी प्रेम पाहणार आहे. पाहूयात तर तिने काय काय प्रयत्न केलेले आहेत. आता इथे काव्याने ना स्वतःचा मेकअप करायला घेतलेला आहे. छान लिपस्टिक लावते, छान काजळ लावते आणि त्यानंतर मस्त बांगड्या सुद्धा भरते. आता अशाच प्रकारे ती जेव्हा मेकअप करून खाली जाणार असेल तेव्हा किती सुंदर दिसते हे तुम्ही पाहणारच आहात. आता इथे काजळ लावून झालेला आहे, नोस्पिन घातलेले आहे आणि यानंतर ना ती किती सुंदर दिसत आहे, बोलूच नका. आता यानंतर ती स्वतःला सिद्ध करणार आहे की तो तिच्या प्रेमात पडूच शकतो आणि एकदा नव्हे तर पुन्हा पुन्हा. आता तिला हे सगळं माहीत असतं की आपण गेल्या वेळेस वटपौर्णिमेच्या वेळेस जेव्हा मेकअप केला होता, छान नटलो सजलो ढजलो होतो, तेव्हा पार्थ पाहतच राहिले होते. आता इकडे मात्र आपण पाहूया की रम्या मस्त डायनिंग टेबलवरती खात बसलेली असते आणि त्याच वेळेस पिहू ना कॅटवॉकची तयारी करत असते. म्हणजे तिच्या स्कूलमध्ये तिला अशी काही प्रॅक्टिस सांगितलेली असते आणि त्याच वेळेस तिला ना या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस करताना ती पाहत असते आणि तिच्या मैत्रिणीसोबत ती कॅटवॉकची प्रॅक्टिस करते. तेव्हा ते पाहून रम्या म्हणते, अरे थांबा, मी तुम्हाला दाखवते ही नेमकी प्रॅक्टिस कशी करायची असते. आता रम्या म्हणते, मी दाखवते तुम्हाला, मस्त स्टेप आहे त्याच्यावरती, आता असं करा चला. तेव्हा पिहू म्हणते, अगं रम्याताई, ही स्टेप त्याच्यावर नाही जात आहे. आणि तेव्हा ती म्हणते की अजिबात सूट होत नाहीये. आणि या लोकांची भांडणं चालू होतात की अगं हे आमच्या स्कूलमध्ये ना ॲन्युअल डे आहे आणि ना तू अशी नको ना प्रॅक्टिस करून दाखवू मला, कारण ह्याच्यावर ही सूटच होत नाहीये, या गाण्याला ही अजिबात सूट होत नाहीये रम्याताई. तेव्हा रम्या म्हणते, नाही अशीच सूट होते आणि हे बघ असं छान कमरेवर हात ठेवून करायचं आहे. तर ती बोलते, नाही नाही नाही. तेवढ्यात मानिनी येते, नेमकं काय झालं आहे, कशाला भांडत आहात तुम्ही. तेव्हा पिऊ म्हणते, अगं मामी, आमच्या ना स्कूलमध्ये ॲन्युअल डे आहे आणि त्याच्यात आहे ना कॅटवॉक आहे आणि ते पण साडीवर आहे, मग ते ना आम्हाला जमत नाहीये. तेवढ्यात रम्या म्हणते की अगं तेच तर सांगते मी तिला की जमेल ग, हे बघ असं छान कमरेवर हात ठेवायचा आणि असा कॅटवॉक करायचा. आणि तेव्हा पिहू म्हणते, अगं तसं नाही आहे ग ते, तू जे करतेयस ना ते साडीवर नाही, तू ड्रेसवर करतेस आणि त्यामुळे ना ते फीलच येत नाहीये तुला बघून की ते असं कॅटवॉक करायचं आहे. आम्हाला ना असं साडी घालून असा पदर करायचा आहे आणि असं करायचं आहे. तेवढ्यात पिहूची मैत्रीण म्हणते, अगं हे ऐक ना, तिला बघून येईल का तो फील. तिला म्हणजे कोणाला माहितीये का, आपल्या काव्याला. काव्याने एंट्री केलेली आहे आता आणि ती पाहतच राहतात सगळ्याजणी की काव्याला, म्हणजे तेव्हा सगळ्यांची नजर एकसारखी होते. रम्याची सुद्धा बोलता बोलता बोलतीच बंद होते. आता मानिनी सुद्धा पाहत राहते की अरे काव्या एवढी सुंदर दिसतीये. आता काव्याने एंट्री केलेली आहे आणि त्यानंतर आपल्या रम्याची पण बोलती बंद आणि त्यानंतर ना सगळेच तिच्याकडे पाहत राहतात आणि काव्या मस्त एखाद्या हिरोईन सारखी एंट्री करते. दिसतच एवढी सुंदर असते की तिच्या कुणीही प्रेमात पडू शकतं. खूप छान कर्ली केस आणि मेकअप वगैरे खूप छान केलेला असतो. मानिनी पाहतेच तेव्हा तिची दृष्टच काढते हाताने अशी आणि ती खाली येते आणि खाली आल्यानंतर एका हाताने कानावरची केस मागे करते आणि 2 पाऊल अजून खाली येते आणि तेवढ्यात आर्किटेक्ट बोका येणार असतो. त्याची एंट्री होतेच. आता काव्या हळूहळू खाली येते आणि तेवढ्यातच ना आर्किटेक्ट बोका सुद्धा तिकडून एंट्री करणार असतो. पण त्याआधी मानिनीने पोट भरून पाहते आणि मस्त दृष्ट काढून घेते तिची. आणि त्यानंतर ना आपली पिहू सुद्धा प्लँकिस देते तिला लांबून. तेव्हा ती छान प्लँकिस तिथून देते आणि यानंतर एवढी सुंदर काव्य दिसत असते की तिच्या मोहात, तिच्या प्रेमात दुसरं कुणीही पडू शकतं. आता हे मात्र पाहून ना रम्याची आपली तळतळाट झालेली असते आणि पाहते तर काय, तिकडून आर्किटेक्ट बोका आलेला आहे. आता आर्किटेक्ट बोक्याने एंट्री केलेली आहे, तो पेपर्स बघत आहे त्याच्या फाईल्स मधले आणि तो जातो आणि पटकनच त्या काव्याला दिसतो. तर काव्या मुद्दामच त्याला धक्का मारते. धक्का मारून झाला की त्याच्या ना गळ्यामध्ये पडते. म्हणजेच बघा आता तिची कशी एंट्री झालेली आहे आणि ती कशी धक्का मारून त्याच्या गळ्यामध्ये पडलेली आहे. आणि त्यानंतर काय होतं माहितीये का, तो ना एकटक तिच्या नजरेत पाहतच राहतो. त्याच्या हातामध्ये जी फाईल असते, त्याच्यात जे पेपर असतात ते सगळे उडतात. आता ते सगळे सगळ्या घरामध्ये होतात, त्यांच्या अंगावर सुद्धा पडतात. पण यांच्या मात्र या रोमॅन्टिक सीनला ना लग्नानंतर होईलच प्रेम अशी म्युझिक टोनिंग लागलेली असते. आणि ही सगळं ना, हे सगळं ते लोक पाहतात. रम्या तर डोळे फाडून फाडून पाहत असते आणि रम्याला मात्र हे पाहता पाहताच वेगळं चित्र दिसायला लागतं. ते म्हणजे हे दोघं एकमेकांच्या प्रेमात डुबलेले आहेत. म्हणजे हे तर खरोखर आहे, पण त्यानंतर रम्याला काही दिसायला लागतं
आणि त्यावेळेस तिला असं दिसतं की हे दोघं एकमेकांच्या प्रेमात डुबलेले आहेत आणि मस्त डान्स करत आहेत. पण इथे मात्र एकटक नजर झाल्यानंतर पार्थ तिच्याकडे पाहतच राहतो आणि तो सगळं काही विसरून गेलेला असतो की नेमकं 16 डिसेंबरला काय झालं होतं. आता ही जी आपली काव्य आहे ना, ती त्याला प्रेमात पाडणारच आहे आणि यामुळे हे दिसतंच रम्याला. आता रम्याला आठवतं किती छान डान्स करत आहे, पहा बरं. आता डान्स करतायत, हसतायत, मस्त बल्ले बल्ले चाललेलं आहे त्यांचं. आणि हे पाहून ना रम्याची तळपायाची मस्तकाला गेलेली असते. पण करणार काय, जेव्हा पार्थ शुद्धीवर नाहीये आपल्या काव्याला पाहून मस्तपैकी तो तिच्या नजरेत नजर टाकून बसलेला आहे. आता रम्या मात्र म्हणते यांना शुद्धीवर आणलंच पाहिजे, म्हणून रम्या अशी पुढे पुढे जाणार असते. तेवढ्यात आपली काव्याच काय म्हणते माहितीये का, काव्या म्हणते, अहो धनी सोडा ना मला. अहो आता धनी सगळे हे तो बघतो पाहतायत. की मी हिला पकडलेला आहे. तो शुद्धीवर येतो आणि पटकन तिला सोडतो. आणि इकडे मात्र रम्या हे पाहता पाहता त्यांना स्टॉप करायला जाणार असते ना, ती स्वतःच तोंडावर पडते. म्हणजेच जे पेपर सगळे पडलेले असतात ना, त्या पेपरवरून पाय घसरतो आणि ती पडते. आणि ती म्हणते, अरे पार्थ, अरे मला हात तरी दे, मी इथे पडलेली आहे, तुला दिसत कसं नाहीये. आता पार्थला रम्या हाक मारत असते, अरे पार्थ मला उचल ना रे. पण इकडे पार्थ मात्र कुठे ऐकेल, कारण तो एवढा निशब्द झालेला आहे काव्याच्या प्रेमात, काव्याच्या नजरेत, की त्याला दुसरं काही दिसतच नाहीये. आणि इकडे मात्र पिहूचं हसून हसून बेहाल झालेला आहे की इकडे रम्या पडलेली आहे आणि हे दोघं मात्र एकमेकांच्या प्रेमात डुबलेले आहेत. आता ती हाक मारत असते, अरे पार्थ, इकडे बघ ना, मी पडली, तुला दिसत कसं नाही, सगळं विसरलंच वाटतं. आणि तेवढ्यात आपली काव्या म्हणते, अहो धनी सोडा ना. तेव्हा पार्थ पटकन तिला सोडतो आणि बघतो तर काय, मी तर हिला पकडलेली आहे. आणि इकडे मात्र रम्या पडलेली आहे. आता रम्या म्हणते की तुला तर काही तिच्या समोर दिसतच नाहीये ना, तू सगळं विसरलाच वाटतं जे काही घडलं. आणि त्यानंतर ना काव्याला खूप राग येतो आणि ती उभी राहते तिथे. आणि तेव्हा ती म्हणते, अरे पार्थ मला हात तरी दे ना, मला उठव ना. तेव्हा तो ना त्याचा हात पुढे करतो आणि ते पाहते आपली काव्या. आणि काव्या म्हणते की गरजच नाहीये ना यांनी तिला हात द्यायचा. तेव्हा तिने हात पुढे केल्यानंतर आपली पटकन काव्या सुद्धा हात पुढे करते आणि म्हणते, अगं चल रम्या, दे की तुझा हात माझ्या हातामध्ये. अगं माझ्या हातात हात तर देऊन बघ, तुझं अख्खं दुःख न पळून जाईल. अगं दे हात दे. असं बोलून ना ती तिचा हात घेते. आणि जेव्हा रम्या हात तिच्या हातात देते, झटक्याने तिला ना उभं करते. तेव्हा पिहू म्हणते, सुपर, एकदम सुपर. आणि खरंच तू एकदम सुपर वुमन सारखं ना तिला तू खेचलंस आणि एका झटक्यात उभं केलंस. तेव्हा काव्या म्हणते, अगं त्यासाठी सुपर वुमन व्हायची पण काही गरज नाही. अशा विलनला ना एक फुंकण मारलं तरी सुद्धा काफी असतं. असे लगेच उडून जातात, यांची हीच लायकी असते. त्यामुळे त्या सुपर वुमन बनायची पण आपल्याला गरज नाहीये. आता असं तोडदार उत्तर दिल्यानंतर पार्थ तिच्याकडे पाहतच राहतो. आणि रम्या म्हणते, खूप झालं तुझं काव्या, नीट बोल, समजलं ना, खूप झालं तुझं. तेव्हा काव्या म्हणते, तुला असं आमच्या ना पुढे पुढे करायची गरज नाहीये ना, नको त्या वेळेस. आणि रम्या, अशी किती वेळा तू तोंडावर पडणार आहेस? नाही, तुला सवय तर लागलेलीच आहे असं तोंडावर पडायची. पण यापुढे ना तू कितीही वेळा तोंडावर पडशील ना, तर तुझ्यासाठी मी असेल तिथे. कळालं ना, तुला तोंडावर पडल्यानंतर उचलायला, समजलं ना. त्यामुळे हे तुझा मूर्खपणा आणि हे तुला सवयच आहे तोंडावर पडायची. आणि ती तिला सरळ सरळ धमकी सुद्धा देते की यापुढे ना गाठ माझ्याशी आहे तुझी. यापुढे तू तोंडावर पडशील ना तर तुला पुरून उरेल मी. त्यामुळे ना असं तोंडावर पडायची सवय सोडून दे आणि मध्ये मध्ये तर आमच्या येऊच नकोस. असं सांगून झाल्यावर तिचं लक्ष जातं की आता हिला सोडा रे, आता आपल्या धनींकडे बघूया. आणि ती पटकन ना पार्थकडे बघते आणि म्हणते, अहो धनी, तुम्ही तर मला सांगितलंच नाही मी कशी दिसतीये. आता हा प्रश्न विचारल्यावरती पार्थ तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. आणि पाहत राहतो म्हणजे खालून वरपर्यंत पाहतो साडीवरती नेमकी ती कशी दिसते आहे. आणि आता नेमकं उत्तर काय देईल तो, तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये कळवा. त्याला तर काव्या खूप आवडलेली आहे आणि तो तिने हा प्रश्न विचारल्या ना तिच्याकडे पाहायला लागतो. तिचं घड्याळ पाहतो, बांगड्या पाहतो, सगळं असं पाहून घेतो आणि तिच्या नजरेत पुन्हा पाहतो. आणि तो मनातल्या मनातच म्हणतो, काव्या तुम्ही आहातच छान आणि तुम्ही दिसतात छान आणि मी तुमच्या प्रेमात पुन्हा पुन्हा पडतोय हे मला माहिती आहे, माझी सुंदर बायको. पण हे सगळं पाहताना ना रम्याला मात्र खूप राग आलेला असतो आणि रम्याला वाटतं की आता माझा पत्ता गेला. पण पार्थ मात्र काव्याच्या प्रेमात पडलेलाच आहे. असं पुन्हा पुन्हा प्रेमात पडून तो 16 डिसेंबरला झालेला दिवस जो होता, जे काही झालं होतं ती घटना विसरेल का?
तुम्हाला काय वाटतं या सिरियलमध्ये पुढे काय दाखवणार आहेत मला कमेंट्समध्ये नक्की कळवा.